जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये सध्याच्या घडीला ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत, जी सद्यस्थिती आहे फेज 2 च्या संदर्भामध्ये किंवा ज्या काही अपात्र गैरहजरच्या जागा आहेत त्या संदर्भामध्ये आणि कंत्राटी शिक्षकांची जी काही भरती केली जाते आहे त्या संदर्भामध्ये त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाच्या काही घडामोडी। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षक भरती जी काही चालू आहे 2022च्या संदर्भामधली त्याचे मेजर जे काही राउंड्स होते ते आता कंप्लीट झालेले आहे। मुलाखतीचा राउंड लागून जवळजवळ जे आहे या पहिल्या शिक्षक भरतीचा जो काही पहिला अध्याय आहे तो जवळजवळ संपलेला आहे। फक्त अपात्र गैरहजर यांच्या जागा बाकी आहे। परंतु आता सध्या जो आहे ते वारे वाहायला लागलेले आहेत फेज 2 च्या संदर्भामध्ये आणि इतर ज्या काही जागा आहेत पद कपात झालेल्या त्या जागांच्या संदर्भामध्ये। परंतु आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जवळजवळ सर्वच जिल्हा परिषदांमध्ये एक चित्र पाहायला मिळत आहे। ते चित्र म्हणजे आपण जे आहे पुढील व्हिडिओ एकदा पाहून घ्या। मित्रांनो, आपल्याला ही जी गर्दी दिसत आहे ती कोणत्याही आंदोलनाची नाही आहे, कोणत्याही इतर महत्त्वाच्या घटनाची नाही आहे, तर ही महत्त्वाची गर्दी आपल्याला दिसत आहे परभणी जिल्हा परिषदेमध्ये कंत्राटी शिक्षकांची जी काही भरती केली जाते आहे 6 महिन्याच्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये, त्या संदर्भामधली ही आपल्याला गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कालच्या तारखेला परभणी जिल्हा परिषदेने जे आहे ते कंत्राटी शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आणि कालच्या तारखेला डॉक्युमेंट घेऊन सर्व उमेदवारांना बोलवलं होतं। जे पहिल्यांदा येईल त्यांना आम्ही जॉईन करून घेऊ अशा प्रकारचं त्याच्यावरती स्टेटमेंट देण्यात आलं होतं। काल आपण बघितलं, आपण या व्हिडिओमध्ये देखील बघू शकता की बेरोजगारीची ही अवस्था किती खतरनाक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण अगदी 9,000च्या शुल्लक मानधनावर आणि 6 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही जी भरती आहे ती केली जाते आहे आणि बेरोजगारीचं प्रमाण आपल्याकडे एवढं जास्त वाढलेलं आहे की हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जे आहे मुलांची संख्या आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने उच्च शिक्षित असलेल्या या उमेदवारांच्या संदर्भामध्ये पाहायचं झालं तर ही एक फार महत्त्वाची शोकांतिका आहे आणि ही आपलीच कर्माची फळं आहेत असं जरी म्हटलं तरी देखील ते चुकीचं ठरणार नाही। कारण जे आहे आता तुम्ही जे काही व्हिडिओ पाहत आहात हा व्हिडिओ आहे आपले पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामधलं। आता या आंदोलनामध्ये जर का आपण गर्दी पाहिली तर अगदी पोटावर मोजण्या एवढेच आपल्याला अयोग्यताधारकांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने आपण या प्रकारच्या कंत्राटी शिक्षक भरतीला कडाडून विरोध करून ज्या ठिकाणी आपल्या शिक्षकांची परमनंट पदे भरावी याकरिता आंदोलन होतो आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन शासन दरबारामध्ये जे आहे जाहिरात तात्काळ देण्याकरिता प्रयत्न करायला पाहिजे। परंतु आपल्याकडे शोकांतिका ही आहे की आपण कंत्राटी शिक्षक भरतीकरिता हजारोंच्या संख्येने गर्दी करतो, परंतु या ठिकाणी आपल्या हक्काच्या नोकरीसाठी या ठिकाणी शासनावरती दबाव आणण्यामध्ये असमर्थ ठरतो आहे। आता तुम्हाला स्क्रीनवर जो व्हिडिओ दाखवत आहे तो व्हिडिओ मित्रांनो मागच्या 4-5 दिवसांपासून MPSCच्या संदर्भामध्ये जो काही वाद उसळलेला आहे त्या वादाच्यासाठी
MPSCचे जे विद्यार्थी आहेत ते शासनाच्या विरोधामध्ये किंवा आपल्या हक्कांच्या मागण्यांकरिता ज्या पद्धतीने रोडवर उतरलेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने विद्यार्थी एकजुटीचा या ठिकाणी जे आहे उत्कृष्ट अशा प्रकारचा नजारा दाखवलेला आहे, त्याची या ठिकाणी जे आहे व्हिडिओ फुटेज आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याही अभियोग्यताधारकांमध्ये याच पद्धतींची एकी असायला पाहिजे, कोणत्याही प्रकारचे फूट पडलेली असता कामा नये, जेणेकरून आपले जे काही मागणी आहे त्या मागण्या शासनाला लवकरात लवकर या ठिकाणी घ्याव्या लागेल। कारण MPSCच्या संदर्भामध्ये जर का आपण माहिती बघितली तर अगदी रात्री 11 वाजता 12 वाजता 1-1 वाजता जे आहे शासनाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, MPSCचे जे अधिकारी आहेत त्यांना मीटिंगा घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावे लागलेले आहे। याच्या पाठीमागे एकच कारण आहे, विद्यार्थ्यांची एकजूट। त्यामुळे मी देखील आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना आवाहन करीत आहे, रिक्वेस्ट करीत आहे की आपल्याला जर का लवकरात लवकर राहिलेले जे काही राऊंड आहेत, अपात्र असेल, गैरहजर असेल, माजी सैनिक असेल किंवा फेज 2चा राऊंड असेल, तो राऊंड जर का लावायचा असेल तर आपापसामधले मतभेद या ठिकाणी विसरून एकत्र यावं लागेल आणि शासनाकडे आपली जी काही मागणी आहे ती योग्य मार्गाने, सनदशीर मार्गाने या ठिकाणी जे आहे मांडावी लागेल। त्याशिवाय आपल्याला आपला हक्क मिळणार नाही। पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर सध्याच्या घडीला पाहायचं झालं तर शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये 2 वेगवेगळे आंदोलनं आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिलं आंदोलन जर का आपण बघितलं तर ते रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्या उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, परंतु त्यांना अजूनही नियुक्ती मिळू शकलेली नाही आहे, त्या उमेदवारांचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे। आणि दुसरं महत्त्वाचं आंदोलन जर का आपल्याला पाहायचं झालं तर ते आंदोलन आहे या ठिकाणी अभियोग्यताधारकांचं। आणि अभियोग्यताधारकांची सध्याच्या घडीला जी काही मागणी आहे ती मागणी हीच आहे की तात्काळ अपात्र, गैरहजर आणि माजी सैनिकांचा राऊंड आणि त्यातल्या त्यात 10% पदकपात जी करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये आपल्याला फेज 2ची अपेक्षा आहे, तो फेज 2 लवकरात लवकर करण्यात यावा। परंतु विद्यार्थी संख्या पाहिजे तेवढ्या प्रमाणावरती नसल्याकारणाने लवकर जे आहे आपल्या मागण्या मान्य होताना आपल्याला दिसत नाही। आपल्याला जर का आपल्या मागण्या या ठिकाणी लवकरात लवकर करून घ्यायच्या असतील, मान्य करून घ्यायच्या असतील तर त्या ठिकाणी संख्या वाढवणं किंवा योग्य मार्गाने जे आहे या ठिकाणी शासन दरबारापर्यंत आपल्या मागण्या मांडणं हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जे कोणी आंदोलन करत असेल त्या आंदोलनामधल्या मागण्या एकदा व्यवस्थितपणाने बघा। आपल्याला त्या मागण्या जर का मान्य असेल, आपल्यासाठी जर का त्या मागण्या फायदेशीर असतील तर निश्चितपणाने अशा कोणत्याही आंदोलनाला सपोर्ट करा, जेणेकरून आपले जे काही बेरोजगारीमुळं बेहाल होत चाललेले आहे, आपल्या परिवाराला देखील या ठिकाणी जे आहे दुःख, वेदना सहन कराव्या लागत आहे, तो दुःख आणि वेदना या ठिकाणी कुठेतरी थांबेल आणि आपल्याला आपल्या हक्काची जी नोकरी आहे ती मिळून जाईल। कारण आपल्यासोबतच ज्या ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती असे कित्येक उमेदवार जे आहेत जॉईन होऊन आता 6-6 महिन्यांचा 7-7 महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे। त्यामुळे इतर जे काही राहिलेले उमेदवार आहेत, ज्यांचं मेरिट थोड्या थोड्या मार्कांवरून हुकलेलं आहे, त्या उमेदवारांनी देखील या ठिकाणी जे आहे आपला जो लढा आहे तो योग्य मार्गाने चालू ठेवावा आणि यश लवकरात लवकर आपल्या पदरी पाडून घ्यावं।